ते भव्य दिव्य पर्व आपल्या भेटीसाठी आलाय. जवळ ऑनगोईंग मॅच कडे एका बाजूला टीम आपण पाहता आराध्या एंटरप्राइजेस हनुमान टेंभवली आणि त्यांना फाईट करते या मैदानावरती भूमी 11 मांडा की मावळताना पण सूर्य आहोत याची जाणीव जपता यावी. कधी क्षितिजा पलीकडे जाण्याची तयारी ठेवता यावी धमक मनगटात की विजयी केसर उधळण्याचा तोपर्यंत तत्व आणि अस्तित्वाची लढाई ही लढता यावी. मॅच ऑन. सामन्याची सुरुवात. पहिला बॉल टप्पा पडला सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेदांत पाटीलचा हा पहिला बॉल आणि तो आला निर्धाव. खूप चांगल्या सध्या प्राईम टच मध्ये सर्वाधिक हॅशटॅग ट्रॉफीज जर कोणाच्या नावावरती आहेत सध्याच्या घडीला ठाणे रायगड क्रिकेटमध्ये तर ते नाव हनुमान टेंभवली. टप्पा पडला चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेदांत पाटीलचा झोन एक डॉट बॉल. अभय आणि त्याच्या सोबतीनं अशोक डिंडा नॉन स्ट्रायकर एंडला उभा. स्ट्रायकर एंडला अभय घेतोय. सुरुवात झाली आहे लगातारच्या 2 डॉट बॉल्सनं. खूप सुंदर मॅनेजमेंट. खरं तर आयोजक जिथे जिथे अडथळे येतात तिथे तिथे अतिशय चांगलं काम सर्व टीम करती आहे. इथे 4 मिळतील. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय पहिला चौकार. दादाचा अगदी जो हक्क आहे ना तो कॅप्टन खरं तर आज परेश गोराटकर म्हणा किंवा प्रतीक त्यांना देतोय ही देखील एक मोठी गोष्ट. फार क्वचित हे चित्र पाहायला मिळतं. अगदी इंटरनॅशनल लेवल फील्ड सेटअप. क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये मोनिश त्यांना बीट करून चालला बॉल. फिल्डिंगमध्ये चेंजेस खरं तर आणले जातील आता याची काही चर्चा तिकडे सुरू झाली आहे. वेदांत अगदी आपण पाहताय आणि अभय आता त्याच्या अगेन्स्ट खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. सलगचे 2 चौकार या ठिकाणी आलेत. सुरुवातीचे 2 चेंडू होते फलंदाजाच्या विरुद्ध आता गोलंदाजाच्या विरुद्ध. धावफलकावरती थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 धावा गुंटालिकेवरती लागलेत. 4 बॉलचा खेळ झाला. स्लो बवन टप्पा पडला बाहेर निघाला. कंट्रोल नव्हतं खरं तर या बॉलवरती. गती कमी केली होती. स्लो बवन म्हणजे तुमचा एक स्टॉक बॉल असतो आणि तो जर वाईट गेला तर मग पुढे नेक्स्ट बॉलवरती क्वेश्चन नक्कीच निर्माण होतात की काय केलं जावं. सागर शेठ पाटील पुन्हा एकदा जॉईन होतात. वेलकम सागर. 4 मध्ये 9 झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मिड ऑन मिड ऑफ एक टाकावा सर्कलच्या आत. हा बॉल देखील पुन्हा टाकावा लागेल. खूप कट होतोय बॉल. लेग कटर रायटी बॅट्समन साठी. वेदांत पाटीलचे थोडेसे बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतात. टेंभवली खेळती आहे. आताच एक भव्य दिव्य स्पर्धा टेंभवलीला पार पडली. द केक क्राउन ट्रॉफी आणि तो जिंकण्याचा कारनामा केला होता ज्या बजरंग गोरसई बन. आज ती टीम पुढे सरकली आहे 2 सामने जिंकत. बोला तयार. स्विचिटचा फटका. वॉट अ शॉट इज दॅट. फिल्डर आहे तिकडे बॅकवर्ड पॉइंटला तरी देखील स्विचिटचं धाडस केलंय आणि पाठवला बॉल सीमारेषा बाहेर. मिडील रन्स या ठिकाणी 4. तर नेक्स्ट मॅच दारावे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारी टीम आहे आदिती 11 बामणडोंगरी. आता रिपोर्ट करायचा बामणडोंगरी खूप ऑर्गनायझर्सनं सगळ्या गोष्टी खरं तर ॲडजस्ट केलेत. 2 मॅच तुमच्यासाठी एक्स्ट्रा देखील आज खेळवलं. त्यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना तो देखील आम्ही आधी कव्हर करतोय. बदलापूरला सेमीफायनल फायनल खेळून आज खरं तर बामणडोंगरी इकडे येते. टेनिस बॉल क्रिकेटर्स एक संघ म्हणून अफाट मेहनत अलीकडच्या काळात ग्रामीण टीमशी आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या टीमसोबत कोऑर्डिनेट करणं खूप अवघड असतं आणि जे काम कठीण आहे ते शैलेश म्हात्रेला करायला आवडतं. खरं तर गेम चेंजर जिथे उभे राहील तिथे साम्राज्य करण्याची ताकद आहे शैलेश म्हात्रे या नावामध्ये. काम कमी काळात एक मॅच्युरिटी लिडरशिप आहे शैलेशकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत.
संजय शेठ मात्रे, सागर पाटील हे आपल्यासोबत जॉईन झाल्यात. वेलकम सागर. आणि संजय शेठ मात्रे खूप खुश आहेत. कुछ तो अच्छा हुआ होगा. चालला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, फटका लाजवाब. आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा आरामात कंप्लीट झालेत. धावफलक 2 ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. यश नांदुरकर बॉलिंग ट्रॅकवर. धावफलक 2 ने पुढे झाले. यश नांदुरकर देखील एक यंग टॅलेंट टेंबवलीच्या क्रिकेटमधलं. आराध्य 11 या नावानं टेंबवलीचा संघ सध्या या मॅच मध्ये खेळतोय. 16 ऑन दी बोर्ड, 16 धावा. टप्पा पडलाय, थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता. व्हेरी गुड बॉल. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू. यश नांदुरकर टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहताय आत आणताना. आधी आपण कटर्स पाहिले वैदांच जे बाहेर निघत होतं. यश नांदुरकर इन स्विंग टाकतोय आतमध्ये येणारा बॉल अशोक डिंडासाठी. आणि यश नांदुरकरचं टॅलेंट खूप वेगळं आहे. वाईड लाईन वरून आतमध्ये आणतोय. इथे बॅटच्या पट्ट्यात टाकलाय. लॉंग ऑनला उंच गेलाय आणि टेंभवली करत कुठे सुटतो यांच्याकडून झेल. आली विकेट यश नांदुरकरच्या खात्यात. या मॅच मधली प्राइज विकेट. अशोक डिंडा बॅक टू डग आउट. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते. स्कोरर मोनिश पाडल त्यांना घेतला या ठिकाणी झेल. मोनिश सगळे खरं तर ओळखणं खूप कठीण जातं. समोरासमोर देखील तुम्ही अनेक वेळा कन्फ्यूज व्हाल. एखादा जर डेटला बिझी असेल तर दुसरा डेट करून येऊ शकतो. धावफलकावरती 16. डेट म्हटल्यानंतर प्रतीकच्या चेहऱ्यावरती स्माइल होती. या सगळ्याची भावाला आदत आहे. आताच एक टेडी त्याला गिफ्ट भेटला खूप मोठावाला. बॉल होता या बॉलिंग मार्कवर. वॉट अ शॉट. फटका अतिशय सुंदर. बट फिल्डर्स आहेत तिकडे डीप मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली झालं. एका सिंगलला स्कोर पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती झाली आहे या ठिकाणी 17 धावा. आता झालेला स्वर्गीय नारायण शेठ स्मृती चषक त्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर स्कूटीचा हकदार ठरला होता मनीष पाडल. अर्थातच टेंबवलीचा मन्या. आणि बॅक टू बॅक 2 वेळा ती स्पर्धा जिंकली आहे टेंबवलीनं. बॅकफुटला जाऊन स्लोवर वन जो आत आला त्याला हलक्या हातानं बॅकलिफ्टला वरती घेत ऑन दी टॉस सन्मान देताना एक सिंगल मिळते. पुश करो खुश रहो. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे चालला. किसी को पा लेना या हासिल करना ही मोहब्बत नहीं होती. मजा तो तब है जब पाने की उम्मीद भी ना हो और फिर भी मोहब्बत हो. हे क्रिकेट तसंच आहे. जबी तुम्ही सुरुवातीला अगदी याल ना त्यावेळी पहिल्या मॅच पासून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या मॅच 6व्या मॅच पर्यंत तुम्हाला क्रिकेटमध्ये मेहनत करावी लागते. त्यानंतर तुम्ही बनता चॅम्पियन. स्विचिटचा फटका फर्स्टला आहे आणि फील्ड सलेट डाऊन दी बॉल टीपला त्या ठिकाणी दीपेशनं झेल फलंदाज बाद. फिनिश द सेकंड ओव्हर. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे जी थांबली आहे 18 या आकड्यावरती. हे क्रीडांगण मक्खन आउटफील्ड आणि त्यासाठी खूप मोठं सहकार्य स्वप्नील म्हात्रे वॉटर सप्लायर त्यांच्या माध्यमातून ग्राउंडसाठी अफाट मेहनत स्वप्नीलनं केली आहे. त्या सोबतीनं पाणी पुरवठा असेल क्रीडा नगरीसाठी. थँक्यू सो मच स्वप्नील म्हात्रे जे वॉटर सप्लायचे ओनर आहेत आपले ऑफिशियल ऑर्गनायझर्स आहेत. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर व्हॉट अ शॉट इज दॅट. अभय जयस्वाल क्या मारलाय लाजवाब. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 ने पुढे फ्लाय होल 24. धावफलक 6 ने पुढे फ्लाय होल
प्रेशर टाकलं प्रतीक पाटील वरती. त्याचं अंडर प्रेशर प्रतीक पाटील असेल, भावेश पवार असेल, यांचं क्रिकेट पाहायला मजा अजून काही वेगळी असतं. आणि म्हटलं जातं ना, जब तक आप बिखरोगे नहीं तब तक आप निखरोगे कैसे. वॉट अ बॉल. याचीच तर चर्चा करत होतो की अंडर प्रेशर प्रतीकचं क्रिकेट पाहायला खरं तर टेंबवलीकरांना आवडतं. टार्झन ऑफ टेंबवली बॉलिंग ट्रॅक वरती. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळ, सिद्ध होऊनी उजळायचे पुन्हा. इथे चाललाय बॉल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिडल धावा 4. आणि या चौकारानं स्कोर पुढे चालला आणि बॅटला स्पर्श झाला होता. त्यानंतर इनसाइड एज घेऊन बॉल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आणि धावफलक 29. खूप सुंदर स्कोरिंग गुलशन करतोय. खरं तर आज सगळे आपण 5 वाजता इकडे जॉईन झालो आणि जवळजवळ आज आपल्याला 5 वाजतील देखील, म्हणजे 12 तास नॉनस्टॉप स्कोरिंग, अंपायरिंग, समालोचक सगळ्यांचं विशेष आभार. आयोजन समितीच्या वतीनं रनआउटची संधी मिस झाली चान्स. थ्रो खराब होता, जास्त उंचावरती होता थ्रो. आणि अशा स्टेजला किपर रेडी असतो की डायरेक्ट हिट स्टंप टू स्टंप त्या लेवलला बॉल येईल तिकडे कॅरी करणं कठीण होतं. परेशला प्रयत्न मात्र चांगले होते परेश गुराटकरचे. 29 धावा धावफलकावर 29, लॉस ऑफ 2 विकेट. ऑन साइडला आडवा बॅटने खेचला, गॅप मोठा, चेस फल्डसाठी. वॉट अ फिल्डिंग अँड वॉट अ थ्रो. क्वालिटी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 आफ्टर फिनिश द थर्ड ओव्हर. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला खरं तर आपण प्राईज सोबत 2 व्हीलर मोटर बाईक्स 4 व्हीलर देऊ शकतो. हे जर कोणी शिकवलं आणि कोणी ही संकल्पना आणली तर ते नाव म्हणजे पहिल्यांदा अंजूरच्या धर्तीवरती, जिकडे आपण सुरुवात झाली 2018ला खासदार चषकाची. निलेशजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि अंजूरचे विद्यमान सरपंच सुकेशजी डाके यांच्या माध्यमातून, आणि ते या मॅचचा आनंद घेतात. आणि त्यांच्या सोबतीनं मोतीराम भोईर, उदेश पाटील यांच्या वतीनं या गावदेवी चषक पिसारवेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. दर्शन शेठ म्हात्रे आणि त्या सोबतीने नवनाथ शेठ म्हात्रे. आज पूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रात पिसारवे गावाचं नाव एक यशस्वी आयोजक म्हणून उमटलंय टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती. आणि त्याचं श्रेय जरूर जातं गावदेवी क्रिकेट संघाच्या मेहनतीला. मागचे 1 महिना दिवस रात्र एक करून खरं तरी स्पर्धा भरवली आहे. रोज सकाळी 5:30-6 वाजेपर्यंत या सगळ्या टीम्स ग्राउंडवरती असतात. थर्टी 30 धावा धावफलकावरती 3 षटकांमध्ये होतं. आणि मोनिश पाल 4थ्या षटकामध्ये आला. लॉस ऑफ 2. आणि नुकतीच एक सिंगल ऍड झाली आहे, त्यानंतर एक विकेट. आराध्या एंटरप्राइजेस टेंबवली इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते.
परेश शेठ चौधरी पुरस्कृत संघ मैदानावरती खेळतोय. आवर्जून कुठेही स्पर्धा असू द्या, टेंबोली टीमवरती त्यांचं विशेष प्रेम असतं. येत्या काळामध्ये हिंदुदेश सम्राट चषक जोवेलीचं तिकडे देखील टेंबोली खेळताना पाहायला मिळेल परिषदाच्या माध्यमातून. आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक भव्य दिव्य स्पर्धा लवकरच येते बदलापूरला. मंगेशजी धुळे आणि आदरणीय चेतनदादा धुळे यांच्या माध्यमातून हिंदुदेश सम्राट चषक तिकडे देखील जनुमान टेंबोली आराध्य एंटरप्राइजेस या नावानं खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. परेश शेठ चौधरी मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून टीम टेंबोलीला खूप साऱ्या शुभेच्छा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेणार. अंपायर्स जॉईन झालं तिकडे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचल. ऑलरेडी अंपायर्स चेक करतात. थोडंसं फक्त तिकडे ब्रॉडकास्टिंग टीम आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवेल अंपायर्सच्या माध्यमातून. आणि निर्णय सचिन कडूस सर थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवतील. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल. धावफलकावरती 31 लॉस ऑफ 3 आणि थोड्याच वेळात आपल्याला कळेल एक सिंगल एक्स्ट्रा मिळते की डॉट बॉल येतोय. भूमी 11 मांडा टिटवाळा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष स्वतः या संघाचे करते धरते जगन्नाना पाटील. प्रचंड प्रेम जगन्नानांचं. मांडा एक असा संघ जो कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, कर्जत, बदलापूर, रायगड, उरण, तदनंतर पनवेल, त्या सोबतीनं पालघर आणि त्या सोबतीनं भिवंडी आणि वाडा. आणि हे इतकंच नाही तर जुन्नर सारख्या अगदी भव्य दिवस स्पर्धेमध्ये जाऊन पुण्याला देखील ग्रामीण संघ जर कुठला खेळतो तर ते नाव भूमी 11 मांडा. आणि फक्त हे नाव नाही ते ब्रँड, कारण क्रिकेटवरती श्रद्धा, क्रिकेटवरती विश्वास, क्रिकेटवरती प्रचंड निष्ठा असणाऱ्या पुरस्कर्त्यांपैकी आणि खेळाडूंपैकी एक ज्यांना मांडा गावाचं टिटवाळ्याचं क्रिकेट जगलं आणि जिवंत ठेवलं ते नाव म्हणजेच जगन्नाना पाटील. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचल. डिसिजन पेंडिंग. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार. 31-3 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. चला रात्री मैदानात ऑन फील्ड अंपास जो तुमचा डिसिजन आहे तो कंटिन्यू केला जाईल, कारण थोडं प्रॉपर एव्हिडन्स आपल्याकडे नाही आहे. तर मग ऑनफील्ड अंपायर डिसिजन वरती आपण गेम कंटिन्यू करतो. आणि ऑनफील्ड अंपायर डिसिजन होता जो रिव्ह्यू आता रिटेन केला जाईल, कारण प्रॉपर एव्हिडन्स या ठिकाणी आपल्याकडे नसल्यामुळे या ठिकाणी हा रिव्ह्यू आपण रिटेन करतोय. चला बॉलर आपण मॅच कंटिन्यू प्ले करायचे. मोनिश सामना सुरू करा आपण, काही हरकत नाही आहे. होतं भरपूर वेळा इंटरनॅशनलमध्ये देखील आपण पाहिलं असेल. आताच न्यूझीलंड खरं तर झेल कॅरी झाला नव्हता तरी देखील फलंदाजाला झेलबाद देण्यात आलं आणि त्यानंतर खूप चर्चा झाली यंदाच्या विश्वचषकात. सध्या ऑनस्क्रीन या ठिकाणी तुम्ही पाहताय समालोचक आपले मित्र अतुल म्हात्रे, त्याच्या सोबतीनं साई काय बॉलिंग केली होती. साईनं 4 बॉल 4 डिफेंड करायला जवळजवळ आणलं होतं. आणि त्याच्या बाजूला आज फर्स्ट अँड सेकंड दोन्ही शिफ्ट करून भाऊ आपल्याला सोमनाथ. तर दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याला माहिती आता इकडे मॉर्निंग करायची आहे सकाळपर्यंत आणि प्रेम असतं गावाच्या क्रिकेटवरती, स्पर्धांवरती, आपल्या आयोजकांवरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. 31 लॉस ऑफ 3 हा देखील टप्पा पडला चालला यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू 31-3 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रवीणजी गायकर आमचे रॉकस्टार प्रवीण सर यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. आजच्या रात्रीमध्ये अतिशय जबरदस्त समालोचन केलं. तर प्रवीण सरांनी विनंती आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये
तसेच तुम्ही पाहताय दिवाले कोलीवाडा गावाची मानाची पालखीचे अध्यक्ष आदरणीय करेशजी मुंबईकर यांच्या ठिकाणी आगमन त्यांना विनंती करतो आपण देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याच्या प्रवीण सर रोखसार आमच्या आपल्या देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. जबरदस्त समालोचन राहिलं आजच्या रात्रीमध्ये आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. 32 लॉस ऑफ 3, 32ला 3 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर 2 सामने अजून बाकी आहेत, कारण जिकडे धारावीच्या बिहाफमध्ये संघ पिसारवे खेळतो. आय थिंक टीमची टोटल धावफलकावर 32ला 3 बाद. चला टाइम जास्त जातो, थोडं स्पीडअप करा. न कद बडा ना पद बडा, मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. अगदी आयुष्याच्या पटलावरती या सगळ्या तर गोष्टी. थांबवतो ओमकार सर या ठिकाणी Yes, सन्मान yes, घेतो yes. आमचे रॉकस्टार प्रवीण सरांचा. तर मी विनंती करतोय सत्कार करण्यासाठी आमच्या तुम्ही पाहताय आमचे साईनाथ पाटील आणि त्यानंतर मुख्य आयोजक सोमनाथ दादा यांना विनंती करतोय की या सोमनाथ दादा आपण देखील आमचे रॉकस्टार प्रवीण सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक जबरदस्त तर आमच्या प्रवीण सर या ठिकाणी सन्मान करतोय साईनाथजी पाटील आणि आमचे आयोजक सोमनाथ दादा म्हात्रे यांच्या शुभास्ते सन्मान होतोय. जबरदस्त आवाज तुम्ही ऐकला, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं अच्छा या रात्रीमध्ये आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठी खरं तर मागणी आहे प्रवीण गायकरला, रॉकस्टारला, आणि त्याचं देखील करू आपण विशेष कौतुक. आणि त्याच सोबतीनं आज अंजूरचे विद्यमान सरपंच सुकेशदादा डाके यांचा वाढदिवस आहे. दादा आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आमच्या कॉम्बॉक्स आणि जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाच्या वतीनं मोतीराम भोईर, उदेश पाटील, त्यानंतर पूर्ण टीम आयन 11 वाकळण यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि विशू माने माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सुकेशदादा डाकी तुम जियो हजारो साल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 33. त्यामध्ये जोडला जातील 4, फोल्डरला बीट करून बॉल सीमा पार आणि आलाय संघर्षमय चौकार. म्हात्रे यांच्या वतीनं धावफलकावरती 41, 41, 41ला 3 बाद. काल अमरचा वाढदिवस होता, अगदी थाटात सेलिब्रेट झाला. बरोबर 12 वाजल्यानंतर आपण याच व्यासपीठावरती जो साजरा केला होता. आता भावाचा बर्थडे फिनिश झाला, तर मग भावाकडनं आता पार्टी कुणीही मागू नका. धावफलक 1ने पुढे झालं 42, 42ला 3 बाद. 4.4चा खेळ झाला, अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 42ला 3 बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर सोहम थोडंसं महागडं राहिला. सोहम 10 रन्स खर्च झालं. इथे अपील आणि बाहेर बॉल लेग स्टंपला देखील मिस करतोय आणि त्यातल्या त्यात अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहताय अतिशय दर्जेदार अंपायरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि धावफलक 1ने पुढे जात आहे 43. 43ला 3 बाद. अंतिम बॉल या पहिल्या डावातील खूप चांगलं कमबॅक केलं
2 षटकांमध्ये रन जरूर आले होते, त्यानंतर धावा थांबल्यात. आता तुम्ही पाहू शकाल दोघांमध्ये शर्यत लागली आहे की बॉलला कोण उचलेलो, थोडीशी घाई झाली आणि तिकडे झाली मिस्टेक. आणि आपण पाहताय 2 धावा आणि धावफलक 2ने पुढे जात. आराध्या 11 जनुमान टेंभवली पोहोचली आहे 45ला 3 बाद 45 लॉस ऑफ 3 विकेट. 45ला 3 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर. आणि या 20 मोटर बाईक सध्या तुमच्या समोरच 19 इलेक्ट्रिक EV स्कूटर अतिशय चांगल्या दर्जाच्या क्वालिटीच्या, ज्यांचं खरं तर बॅटरी बॅकअप देखील खूप चांगलं आहे आणि सेन्सर्स देखील आहेत त्यांना. जर तुम्ही तिकडे जाऊन चेक कराल शावी तुम्हाला या सगळ्यांची टेस्ट ड्राईव्ह मिळेल, तुम्ही सगळे हॅपी व्हाल खूप. आणि मध्ये हिरोची ही एका हिरोसाठी दिली जाईल जो या स्पर्धेचा बनेल मालिकावीर खेळाडू. तर डाव संपला पहिला, धावा झालेत 45 आणि 46 धावेचं लक्ष या मैदानावरती पार करायचं. या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात एक छोटासा बदलाव आणि आवाज आपल्या समोर या ठिकाणी जोडला जाईल. आमचे मित्र मॅन फ्रॉम हेदुटणे करंजी काळन या आपलं स्वागत आहे मित्रा. Hello. 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 Check. Thank you so much, ओमी जी. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. जय भोलेनाथ आणि गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये ऑन स्क्रीन सध्या सगळे आमची मॅनेजमेंट टीम मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळतील. महत्त्वपूर्ण योगदान प्रत्येकाचे. अमरदादांचा काल वाढदिवस होता. पार्टी जंगी झालेली आहे बिकॉज चेहऱ्यावरची स्माइल बरंच काही सांगून देते. त्याचबरोबर ऑन स्क्रीन सागर भाऊ यांनाही तुम्ही सध्या पाहतात. कदाचित यानंतर 10,000 हजारावरती मॅच आहे. यानंतर जेव्हा मॅच कंप्लीट होईल, आजचा शेड्यूल कंप्लीट होईल, तेव्हा पिसारवेचे आमचे सगळेच मॅनेजमेंट टीम मेंबर ती मॅच कशी असेल ती सध्या नियम ते बनवत आहेत. रोशन भाऊ सध्या तरी ऑनस्क्रीन तुम्हाला दिसले. एक गोष्ट चांगली झाली सागर शैलेश की मॅच कॅन्सल झाली, अन्यथा रोशनच्या बॅटिंगचा तडका बसला असता आज बामणडोंगरीला. आणि रोशनला त्यातल्या त्यात फास्टर बॉलिंग जास्त आवडतं आणि रोशन मात्रेची बॅटिंग म्हटलं की कडक, एकदम कडक. तर सागर त्या सोबतीनं तुम्ही पाहता तिकडे रोशन, रोहित. आणि एक गोष्ट, रोशन मूर्ती लहान आहे कारण तुला सांगायला आवडेल त्याच्या प्रेमाखातर खरं तर राहुलभाई पाटील यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली, याचा आवर्जून उल्लेख व्हायला हवा.
आणि राहुलबाईंनी शब्द दिला रोशनला की पुन्हा वेळ मिळाला तर जरूर मेगा फायनल नाईटला या स्पर्धेमध्ये राहुलबाईंची उपस्थिती पाहायला मिळेल. चला अंपायरचा इशारा आला, मॅच स्टार्ट करूयात आपण. जगन्नाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, बराच उंच आणि तितकाच लांबी गेलाय, थेट फार्म हाऊस मध्ये षटकार. हॅलो हॅलो. या दोन्ही बॅटर्स मध्ये आपण पाहतात पारंपरिक सलामीची जोडी. टेंबवलीची प्रतीक पाटील आणि परेश गोराटकर दोघांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. चांगली बॉलिंग झाले खास करून. पॉवर प्ले मध्ये स्टार्ट तिकडे भेटला होता, चौथा धावा तिकडे आला होता, पण त्यानंतर कमबॅक झाला. थोडा थांबला, डबल माइंड झाला, बॉल मात्र त्यामधून निघून गेलाय थेट विकेट किपरकडे. सुरक्षक क्लोज आहेत. मॅच बॉलायला अंपायर. व्हॉलेंटियर्सही मनापासून आपण आभार व्यक्त करायला हवं. प्रत्येकाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. आणि गुलशन सध्या स्कोरर नाही तर व्हॉलेंटियर्स आहेत आमचे. मॅच मध्ये त्यांना रिलीवर भेटलेला आहे. शॉर्ट बॉल, फ्लॅट चाललाय बॉल आणि आताही मिड विकेटचा बार, षटकार. चौदा. आता रिव्हर्स पूल, आताही बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटचा वरतून, धमाकेदार षटकार. ट्वेंटी 20 तर झालेला. आता ऑलरेडी लेफ्टीचा स्टान्स घेऊन आता रिव्हर्स आणि इकडून आता बॉल बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषेचा बाहेर, चौकार. अगोदर राईटी, पुन्हा लेफ्टी अँड देन आता फिर हेरा फेरी. चौकार आला आणि इकडून पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 24. पूल असेल, देन रिव्हर्स स्वीप असेल, जबरदस्त फटके आले. एक फ्लॅट आला बॉल, शॉर्ट आर्म स्मॉल पंच करत असताना शॉर्ट आर्म पूल जेव्हा केलं होतं त्याने. अमर पाटील वरती 24 बॉल 22 करायचा मॅच मध्ये. पुढचा बॉल आणि इकडे आता अशोक डिंडा आलेला आहे. मॅच कशी असू दे मी, डिंडाच्या चेहऱ्यावरती नेहमीच स्माईल आपण सर्वांनी बघितलेली आहे. हसमुख आहे भरपूर. परेशला लॉफ्ट करायचं होतं, बॉल डॉट आला. ऑलवेज जगन्नाथ खंबीरपणे प्रत्येक खेळाडूच्या मागे उभे राहिलेले आहेत. ऑफ स्टंपचा बार विथ दिली होती, पंच करत असताना परेशने बॉलला पाठवलंय कवचचा बार, षटकार.
जी मात्रे, रोहितजी मात्रे, अजयजी मात्रे, प्रेमजी मात्रे अँड ऑल आमची टीम. प्रत्येक रचनेमध्ये प्रत्येकाचं योगदान आहे आणि त्यामुळे ही जी पिसारवेकरांची स्पर्धा आहे गावदेवी चषक 2026 चर्चेत आहे. या विभागातील पहिली अशी स्पर्धा की जिकडे 20 बाईकचा महासंग्राम शोरूम आपल्याला पाहायला मिळेल. स्टेजच्या अगदी उजव्या बाजूला एंट्री केल्याबरोबर ज्या सगळ्या बाईक तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला वेग होता, थोडा लांबून खेळला कवसला फिल्डर आता डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती. परेश थांबला. चांगला कॉल प्रतिकडून देखील आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड 46च्या चेस मध्ये जबरदस्त बॅटिंग. 21 ची सरासरी, 42 बनलेल्या बॉल 18 बाकी. नावा पाहिजे फक्त 4. आता गोलंदाज हावऱ्यासारखा आलाय. याला बामण डोंगरी टीम टॉस साठी यायचं तुम्हाला मित्रांनो. तेजस मात्रे नॉल टीम. नशीब असावे ना कारण तर बामण डोंगरी सारख्या 2:30 वाजता येऊन डायरेक्ट पहिली मॅच विन. लोक लेट झाली की पेनल्टी मिळतं, बामण डोंगरी लेट झाली की बाय मिळतं. तेजस दादा 5च्या 5 बोट तुपाच्या बरणीतच डायरेक्ट. 5 ने हातच आहे अक्का. लॉट कॉल बाय अंपायर. इट्स अ नो बॉल. मॅच फिनिश. नो +4 अर्थातच हा सामना संपला. 46 ला अवघ्या 2च ओव्हर मध्ये चेस डाऊन करण्यात आलं. अभिनंदन टीम टेंभवली. आराध्या 11 टेंभवलीने पहिला दणदणीत विजय मिळवला आणि लगेचच आता